सिंधू आत्या, बेबी मावशी, करमाळ्याची बबिता. बया ती परबीन कशी पदाक पदाक चालत होती ग ताई तू म्हातारीच्या अंगात लय उते माहिती का. तोंड काय ना दाताडी चकता ग, कळत नाही तर महत्वाचं काम करते मी. महत्वाचं काय. हा लिव. राऊत मामा, शिंदोळ्याचे काका. आई हा राऊत मामा, शिंदोळ्याचे काका, तुम्ही आपल्या नातेवाईकांची लिस्ट बनवताय का. हा का हो. का म्हणजे घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे, 4 जवळच्या माणसांना बोलवाय नको का. आई आपल्याकडे कसला कार्यक्रम आहे. परवा काय आहे घरात. परवाच मला माहित हा. नाही, पण उद्या त्या सावतीनेचं ऑपरेशन आहे. परवा नाही का तुम्ही गमती गमती तिच्या पोटाला चिमटा काढला. हा. बया तिचा अख्खा जठार पिचाकलं माहितीये का. बया डॉक्टर म्हणतायत बया ऑपरेशन करायला लागन. बया जगली पाय म्हातारी, PHB टाकतील आपल्या घरा पोलीस. गमती काय का? किती गमती का तू. हा? असं काय झालं नाही, या महिन्याची भिशी दिली नाही ना म्हणून माझ्या नावानं गावगावा करते ती. हा काय ते काय नाही, मला सांगा परवा काय आपल्या घरात. राहू दे एवढी ऍक्टिंग करायची गरज नाही. करती ऍक्टिंग करते का तू. आठवत नाही मला माहिती होतं तुम्हाला आठवणार नाही. काय परवा माझा वाढदिवस आहे. अगं बाई आता हा कायचा सूर आहे का तुझा. नाही आई. अगं बाई आता काय काय करूया. बया आता काय काय करायचं बया. राहू दे, काय नका करू. दरवर्षी काय दिवे लावताना माहितीये मला. दरवर्षी मला म्हणतात आई तुमचा बर्थडे आहे की नाही, आज 1-2 स्पेशल केक बनवूया. आणि वेळ आल्यावर बनपावर मेणबत्ती ठेवतात आणि फुंकर मारायला लावतात मला. माहितीये मला, नका काय करू. यावर्षी ना सगळं मी करणार आहे आणि एकदम खास करणार आहे. यावर्षी 61वा बर्थडे आहे माझा. माझी 61 कशी एकदम दणक्यात साजरी करते की नाही बघा. दणक्यात. हा ये हा. ते सगळ्यांना निमंत्रण पाठवायचं. येतो. आणि ते बँकेच्या हॉलचं काय झालं रे. हा आजी बँकेचा हॉल नाही, त्याला बँकवेट हॉल म्हणतात. त्याचं काय झालं. भया काय आई तुमचं म्हणणं काय, बँकवेट मध्ये करायचं का तुमचा बर्थडे साजरा. आणि मग काय आलं. अहो आई केवढं महाग पडन ते. हा मी काय म्हणते बने, त्याच्यापेक्षा आपण सोसायटीच्या गच्चीवर करू. भला मोठा आपला टेरेस आहे. हा काय चालेल का. तेच म्हणत होते मी, यो नको म्हणला. मी कधी नाही बोललो, ते सोसायटीवालेच नाही बोलले. ते म्हणले केक बघून म्हातारी उड्या मारायला लागली तर दुसऱ्या दिवशी अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. असा बोलला होय तू. तसंच बोलते असा बोलला. मग. आता तर त्या टेरेस वरतीच माझा बर्थडे करणार बघ, एकदम जोरात करणार. पार्टी पण तिथंच देणार आणि माई तुला पण तिथंच होणार. तुला हा तुला माय 61ला मी माय तुला करायची ठरवली, ती पण सोन्यानं. आई सोन्या. आई तुमच्या वजना एवढं सोनं नाही आपल्याकडे. आई हे घरदार विकलं ना तरी एवढं सोनं नाही जमवू शकणार आपण. अहो वहिनी मागापासून तेच समजावतो, ऐकना झालेत. म्हणतायत माझी पोरं सोय करतील सोन्याची. हायच खम की माय पोरं. अहो कुठून सोय करतील. तुमच्या वजना एवढं सोनं शोधायचं म्हणजे त्यांना अलिबाबाच्या गुहेत जायला लागन. कुठं शोधायची ती अलिबाबाची गुहा. मी काय म्हणते, ते तुला बिला काय नको आणि तुला तर नकोच नको. काय म्हणजे तुलाच नको बुवा. असं नको तुला. अहो आई यांना किती कष्ट पडतील. बापरे एवढं सोनं कसं गोळा करतील. एक तर पगार नाहीये. तुम्ही चांगलं शिक्षण दिलं असतं ते चांगलं. राहू दे. आज लय नवऱ्याचा पुळका यायला लागला का तुला. नकाच करू. तुझं काय आणि मध्ये. ते सगळे म्हणतात नका करू, नका करू. ठीक आहे सोन्यानी नको ना. हा सोन्याने नको, लय पडन महागात पडन. हा. हा केक आणूया. माया वजन इतका केक आणूया. 85 किलोचा केक. हा. बया आणि ते खायला केरळ मधनं हत्ती मागवायचे का. काय बोलिता आई तुम्ही, काय बोलिता. ते काय मला माहिती नाही, मी आधीच ठरवलंय. माझ्या नवऱ्याने माझ्या सासूच्या 61ला तुला केली होती. तेव्हापासून माझं स्वप्न आहे माझ्या 61ला मी तुला करणार आहे. अहो पण आई मला सांगा, आता तुमच्या मापाचा आणि तुमच्या वजनाचा तराजू कुठं शोधायचा. अहो वहिनी तराजू कशाला पाहिजे. अहो तिकडं नाही का ट्रकचं वजन करतात, तिकडं उद्या आजीनं घेऊन जातो आणि वजन करून आणतो ना. काय म्हणला? मार का? काय का दात. नाही माझ्या वजनावर काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. तुला म्हणजे तशी नाही. एका बाजूला मी बसणार आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वजना इतकं सामान ठेवणार, त्याला तुला म्हणतात.
आणि त्याचं टेन्शन आहे ना तुम्ही नका घेऊ. मी आणि माई पोर आहेत खमकी बघून घेतील. तुम्ही जेवणाचं मेनू बघा. यावेळी सगळं तुमच्याकडनंच करून घेणार आहे मी. हा आम्ही करतो. मी काय म्हणते ताई, आपण एकच मेनू ठरवूया ना, म्हणजे कसं सोपं जाईल. एकच हा चालतंय हा. एकच मेनू ठरवूया. मी तर म्हणते आपण मस्त पैकी ना तांदळाची खीरच बनवू. हा हा हे जरा चांगलं बोलले. तांदळाची खीर आवडती मला. आवडती ना म्हणूनच म्हणलं मी. तुमच्यासाठीच आहे. अहो पण वहिनी ती तर 13 वेळेला करतात ना. हाय का तर लाजा वाटतात का ग? सासूच्या 61ला 13व्याचा मेनू ठेवणार आहे वय? त्या काय नाही, चांगलं चिकन मटन बिर्याणीचा बेत असला पाहिजे. हा सगळ्यांना निमंत्रण द्यायचा आणि टेरेस आहे ना असं एकदम जंगी सजवून टाकायचा. आवाजच नाही. म्हणजे माझ्या घरापासून टेरेसवर जाईपर्यंत अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पडल्या पाहिजे सगळीकडे. टाकू की? चालतंय तुम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरनं पुढे जा. आम्ही मागणं दोघी जण येतो परात घेऊन. का ग? आता त्या गुलाबाच्या पाकळ्यावर तुम्ही पाय ठेवला तर त्यातनं गुलकन निघालतो. कसा काय गोळा करायचा बघितलं कशा बोलतात? लाजा वाटतात. गंमत केली गंमत. काय करते का तू? बघची सुंदरी कशी हसती ती बघ. जळा माझ्यावर जळूनच मारा तुम्ही. कसं बोलतात बघा बरं. शांत. मेल्यावर जाळलं तर गोष्ट वेगळी आहे. जाळून मनाला सांगतात बाई. गप जळलं तर वेदना आमच्या आम्हाला होणार, यांची मजा आहे. गप गा. हा वड नागपार इथपर्यंत येऊ दे. वा खरंच बनवतो आणि आगच लावते एकदाची त्याला. ते काय नाही, एकदम जंगी झालं पाहिजे सगळं आत्ताच्या पद्धतीने, आजच्या काळातलं झालं पाहिजे एकदम. करूया आजच्या काळातलं करूया. आई आम्ही तुम्हाला बर्थडे बम्स देऊ. बड्डे बॉम्साने काय असतंय? ठीक आहे चालतंय, द्या त्या निमित्तानं काहीतरी द्याल तरी तुम्ही मला. हो आजी हो. अहो बर्थडे बाउन्स म्हणजे काय माहिती का? काय? बुडाव फटके देतात. खरंच आहे. अगं लाजा वाटतात का? सासूच्या बुडावर फटके देणार होय तुम्ही? अहो आजच्या काळातलं करायचं म्हणून. आजच्या काळातलं हे करणार होय तुम्ही? मज्जा असते आजच्या काळातली ना, मज्जा. काय मज्जा ग? अशी दोन्हीकडे धरायची बघ कशी करती नागिन मेली. नागिण म्हणाल्या. मी काय नागिण आहे का? काय नको ग बाया. फळं काढते का मी बाई? असं नको करते का? तू नागिन कर. मुंगूस म्हणून नाही, तुझा फडशा पाडला तर बघ आता. आधीच सांगते मला चॅलेंज करायचं नाही. हा काट टाकायला पण वेळ देणार नाही मी. शांत बस. आली अहो फिल्म आली आई, फिल्म आली. कायची फिल्म आली? अहो तुम्ही मला काय बोलले होते? तुमच्या बर्थडेला तुमची स्टोरी अशी मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमचे फोटो आणि माहिती पण दिली होती ना मला. दिली होती. त्याच्यावर माझ्या मित्रानं फिल्म बनवली अख्खी. बया दाखव बघू. बघा हे कर. हे काय चालू आहे? बया याच्यात फक्त फोटोच दिसतायत रे, ते आवाज नाही तर. आता आवाज आपण नंतर टाकायचा आहे. हा. काय स्क्रिप्ट मी आजच लिहिले ना, हा. ती रेकॉर्ड करून त्याच्या मागे चिकटवणार आहे मी. बया असं व्हय. एक काम करा ना, हा. तुम्ही व्हिडिओ बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, हा. म्हणजे फिलेल तुम्हाला फिलेल. तुम्ही रेडी आहे का? हा चला सुरू करतो. हा? सोलापूर जिल्ह्यातील हगलूर तालुक्यात 60 वर्षांपूर्वी एक गोंडस बाळानं जन्म घेतला. हा. आई वडिलांनी लाडानं बाळाचं नाव वनिता ठेवलं. बाळ दिसायला इतकं गोड होतं की सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. बघता बघता बाळ रांगू लागलं, शाळेत जाऊ लागलं, स्वप्न बघू लागलं. पण नशिबाला हे बघवलं नाही हो. बाळाच्या वडिलांना सावकाराविरुद्ध बंड पुकारला म्हणून अटक झाली आणि भावंडांची जबाबदारी घेण्यासाठी बाळाला तिसरी तर शाळा सोडावी लागली. बाळानं मोठ्या कष्टानं भावंडानं मोठं केलं. मग खूप कष्ट करून लग्न केलं. मग नवऱ्याबरोबर एकत्र कष्ट करून 2 मुलांना जन्म दिला. सॉरी ते जरा वर खाली वाक्य झाले हल्ले. लयाच वर खाली झाला अरे. पुढं बरोबर लिहिलं. पुढचं किती? ऐका. पुढचं लिहिलं ते याड ऐका. माठ. बघा पुढं बरोबर आहे. नीट लिहू. ते मी करतो. पुढं आहे का?
नवऱ्याबरोबर कष्ट करून 2 पोरांना वाढवलं. असं बोल हा. आता त्यांना 2 चांगल्या सुना आहेत. आता बघूया त्या सुनानं त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. याच्या पुढे तुमचं बाईट लागणार आहे दोघींची. आमचा interview. आम्ही तुमच्या पण असणार आहे. दोघींची. हा. माझा इंटरव्ह्यू घ्यायचं हा, इथं बसा. चला. तर नमा वहिनी तुम्हाला काय वाटतं सासूबाईंविषयी सांगा. नमस्कार. मी वनिता खरात यांची थोरली सून नम्रता खरात. बया 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 म्हणजे आमच्या आज सासूबाईंचा 61वा वाढदिवस आहे बा. बया 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 आम्हाला तर लयच आनंद झालाय. काय सांगू तुम्हाला. पण कसं आहे आमच्या सासूबाईंच्या इकडची परिस्थिती जरा बेकार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा बर्थडे आहे ना सोसायटीच्या गच्चीवर करणार आहे. पण तुम्हाला सांगते माझ्या आईचा पण माझ्या सख्या आईचा पण आता बर्थडे येणार आहे 61वा. बया पण माझ्या भावाचं लय चांगलं आहे. मक्कार जमीन आहे बागायतदार आहेत बया. म्हणून माझ्या आईचा बर्थडे का नाही मी हॉटेलमध्ये साजरा करणार आहे. तुम्हाला तर काय सांगू बया माझ्या आईच्या बर्थडेला आम्ही मोठे सेलिब्रिटी बोलवणार आहेत. आमच्या बर्थडेला कोण येणार आहे माहितीये का विराज जगताप. बया तब्बल 2 लाखात सुपारी मोडली त्यांनी. पण इथं काय इथं परिस्थिती नाही म्हणून आम्ही समीर चौगुलेंना 5,000 मान्य केलंय. त्याच्यामुळे ते येतील. बया 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 काय सांगू तुम्हाला. गस्से का ग हा माझ्या ह्याच्यामध्ये तुझ्या आईची 61 कशाला घुसवते ग. अहो ते आणि तुझ्या आईच्या 61ला विराज जगताप हा. आणि माझ्या 61ला समीर चौगुले होय. ते काही नाही माझ्या 61ला पण सेलिब्रिटी पाहिजे आणि एकदम मोठा सेलिब्रिटी पाहिजे. हा. हा तुम्ही बघू नका. मी माझ्या पोरं आणि माझा नवरा आहे खमका बघून घेईल सगळं. हा तुली भया मामांजीचं नाव काढलं आणि मामांजी भया 200 वर्ष जगणार आहेत बरं का. हो. किती भारी. एक मिनिट हा. उचला उचला. हॅलो मामांजी. हॅलो हा बेटा बोल बेटा. बया, मामांजी कसे आहेत तुम्ही. अरे काय नाही तुमची सगळ्यांची आठवण आली म्हणून मामांजी आम्हाला पण तुमची मोकार आठवण येते हो. बरं कुठे आता मळ्यात आहे का तुम्ही. हा वावरात आहे. वावरात आहे का. हो. मग एक काम करा ना हा. भुईमुगाच्या शेंगा तेवढ्या निघाल्या असतील तर माझ्या माहेरला 4-5 गोणी पाठवून देता का. संध्याकाळीच पाठवतो गाडी जाणार आहे ना आपली. बया, मामांजी तुम्ही लय भारी आहे बरं का, लय भारी आहे. काय बाळा ते. आणि छोटीला पण पाठवा बरं का. हा कुठे येते सुसर मामांजी काय हो? मामांजी आज नागिन केली बरं का नागिन. बागीच केली. मामांजी नमस्कार करते हा. अरे कशी आहे बाळा कशी आहे बेटा. मस्त मस्त. बरं मामांजी ऐका ना मी काय म्हणते. हा, बोल ना बेटा. एक बोलायचं होतं. हा, बोल ना बेटा. नाही का परवा नाही का आईंचा 61वा बर्थडे साजरा करायचा आहे. ठेव फोन.